दरम्यान हगवणे मायलेक आणखी अडचणीत आले। प्रशांत येळवंडेंचा जेसीबी आम्ही जप्त केला नाही, इंडसइंड बँक यांनी म्हटलंय। म्हाळुंगे पोलिसांनी इंडसइंड बँकच्या लीगल डिपार्टमेंटला चौकशीसाठी बोलावलं होतं आणि या दरम्यान बँकेकडून हा खुलासा करण्यात आला आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे यांच्याकडून। सुनील, काय अधिक अपडेट? तर प्रशांत येळवंडेंचा जेसीबी आम्ही जप्त केला नाही असं आता इंडसइंड बँकनं म्हटलंय। त्यामुळे हगवणे मायलेक आणखी अडचणीत सापडलेले आहे। तर इंडसइंड बँकला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि त्या चौकशी दरम्यानच बँकेनं ही माहिती दिली। त्यामुळे हगवणे मायलेकाचे पाय आणखी खोलात गेलेत। तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी ही आणखी एक अपडेट आहे। येळवंडेंकडून आरोप केल्यानंतर हगवणे मायलेक आणखी अडचणीत सापडले होते। आणखी एक गुन्हा त्यांच्यावर दाखल होण्याची शक्यता। दरम्यान इंडसइंड बँकचं देखील स्टेटमेंट आता समोर येत आहे। प्रशांत येळवंडेंचा जेसीबी अटक करण्यात आली। त्याच पद्धतीने जे बँकेचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी खरं तर चौकशीच्या फेऱ्यामध्ये बोलवलं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि याच ठिकाणी जे बँकेचे अधिकारी होते त्यांनी मात्र हा जेसीबी ओढून न नेल्याचा खुलासाही त्या ठिकाणी खरं तर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे शशांक आगवणे असेल किंवा लता आगवणे असेल यांच्या अडचणीमध्ये अजून वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की जर हा जेसीबी ओढून नेला तर तो बँकेचे कर्मचारी नव्हते, मग ते कोण होते याचा सुद्धा तपास आता सध्या पोलिसांना करणं महत्त्वाचं आहे। आणि याच अनुषंगाने आज शशांक आगवणे असतील किंवा लता आगवणे असतील यांची सुद्धा पोलीस ती चौकशी करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र ज्या पद्धतीने पाहिले की हा जेसीबीचा खरेदी विक्रीचा जो व्यवहार झाला, या व्यवहारामध्ये जे डॉक्युमेंट रजिस्टर करण्यात आलं होतं ते रजिस्टर डॉक्युमेंट कुठं करण्यात आलं होतं, कसं करण्यात आलं होतं याचाही तपास सध्या पोलीस आज घेणार आहे। मात्र एकंदरीत आज दिवसभराच्या घडामोडीमध्ये शशांक आगवणे असतील किंवा ज्या ठिकाणी हे एजंट असतील ह्या एजंटची खरं तर आज चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण दिवसभराकडे लक्ष राहील की म्हाळुंगे पोलीस सध्या कोणत्या दिशेने तपास करत आहेत। त्याच पद्धतीने तपास करताना शशांक आगवणे हा या ठिकाणी सहकार्य करतो का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि याच अनुषंगाने सध्या आज दिवसभर म्हणजे पोलिसांचं शशांक आगवणेशी काय बोलणं होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, नक्कीच सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।